नमस्कार भावा बहिणीनो, आता 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी बघा मी इथं चिकन चिली कशी घरी करायची तुम्हाला दाखवते। 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, चॉपरमध्ये घातल्या तोडून। आता इथं 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याला बी चॉपरमध्ये घालते। 1 इंच आलं घेतले, ह्याला बी चॉपरमध्ये चिरून घातले। मस्त चॉपरमध्ये ह्याला चॉप करून काढले, म्हणजे बारीक चिरून काढले बघा। ही ढोबळी मिरची बघा अशा पद्धतीने मोठे मोठे तुकड्यात मी कापून घेतली। तसंच कांद्याला बी कापून घेतलंय। थोडीशी इथं पात घेतली बघा, आपली कांद्याची पात आहे। चिकन घेतले 100 ग्राम, ह्याला चांगलं स्वच्छ धुवून त्याचे पीस करून घेतले। छोटा पाव चमचा इथं काळी मिरी घालायची, छोटा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे छोटा पाव चमचा मीठ घातले। छोटा अर्धा चमचा इथं आलं लसूण पेस्ट घातली, म्हणजे मसाल्याचा डब्बा असतो ना त्यामधल्याच चमच्यानं घ्या। चांगलं असं मिक्स करून ह्याला लावून ठेवा। ह्याला काही जास्त वेळ मुरत ठेवायची गरज नाही। लगेच ह्याच्यात काय करायचं, आपल्याला 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं, म्हणजे मक्याचं पीठ म्हणतात, पण आपल्या इकडं दुकानात म्हणलं का नाही कॉर्नफ्लॉवर द्या तरी देतात, आता खेड्यागावात बी भेटतं हे बघा। असं मस्त असं आपण ह्याला घोळून घेतलंय बघा पिठामध्ये। आता ह्याच्यात एक अंडं घातलंय, अंडं घालून बी चांगलं ह्याला लावून घ्यायचं। पिठात आपण आधी चिकनला चांगलं मस्त असं घोळून घ्यायचं, म्हणजे पिठाची चांगली ह्याच्यावर आवरण येते। मस्त असं आपण बघा अंडं घालून बी चांगलं मिक्स करून घेतलंय। लगेच तेल ठेवलं बघा इथं मी बाजूला गरम व्हायला। एक एक ह्याच्यातलं पीस काढायचं आणि तेलमध्ये टाकून द्यायचं, मस्त असं मीडियम गॅसवर तळून काढायचं। इथं मी हाडावालं चिकन घेतलेलं नाही, बिना हाडाचं म्हणजे बोनलेस चिकन घेतलेलं आहे। मस्त असं आपण सगळे पीसेस ह्याच्यात ॲड करून, म्हणजे सगळी ह्याच्यात चिकन घालायचं आणि उलतं पालतं करून मस्त खरपूस रंग, म्हणजे कलर बदलूस तर ह्याला तळून घ्यायचं। छोटे पीस आहेत, लगेच तळून म्हणजे शिजतात, जास्त टाईम लागत नाही याला शिजायला चिकनला। आता चांगलं चिकन शिजलंय आपलं, म्हणजे तळून झालं, काढून घेतलं बघा प्लेटमध्ये। आता काय केलं, कढाईमधलं तेल कमी केलंय। आता ह्याच्यात अर्ध पळी तेल ठेवलं, ह्याच्यात लगेच आपण हे आलं लसूण जे आपण चॉपरमध्ये काढलेलं आहे ना ती घालून घ्यायचं। हिरवी मिरची जर तुमच्यापाशी चॉपर नसला तर बारीक ह्याला चिरून घाला, आलं लसूण आणि मिरचीला चांगलं तळून घ्या। 2 मिनटं गॅस फास्ट करून, जास्त कलर बदलूस तर आलं लसणाला तळायचं नाही। लगेच ह्याच्यामध्ये घालून घ्यायची ढोबळी मिरची आणि कांदा। चांगला असं आपण ह्याला बघा मिक्स करून घेतलंय। 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्यात। आणि वाटीमध्ये काय होतं तुम्हाला सांगते बरं का, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याच्यात पाणी घालून ठेवलं, म्हणजे ह्याची ग्रेव्ही व्हायला। आता ह्याच्यामध्ये बघा चिली सॉस घातला हिरव्या मिरचीचा, म्हणजे ग्रीन चिली सॉस म्हणतात त्याला, ती घालून घेतलंय। आता चांगलं ह्याला मिक्स करून घेऊ सॉस घालून बी। आता ह्याच्यात मी खायचा रंग घालते, म्हणजे थोडा चटक रंगाचा असते का नाही, लाल, ही चायनीज जिबे असते का नाही, सगळं लाल भडक दिसतात, म्हणून ह्याच्यात थोडा खायचा कलर घातलाय। मस्त असं मिक्स करून घेते। आता झाले का नाही हे बी मिक्स। आता तुम्हाला दाखवते आपण हे ह्याच्यात घालते बघा अर्धा चमचा डार्क सोया सॉस, आणि विनेगर घालते बघा छोटा अर्धा चमचा, म्हणजे 2-3 थेंबच घालून घ्या, जास्त घालू नका, म्हणजे आपला मसाल्याच्या डब्यात चमचा असतं ना त्याने अर्धा चमचाच घाला, हे आंबट असतंय। तर बघा आता हे आपण जी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून घेतलेलं ना, एकदा हलवून ह्याच्यात घालून घ्यायचं। मस्त आता पिठलं हटल्यासारखं हटायचं, ह्याला पाणी घालून घ्या। अर्धी वाटी पाणी घातलंय। जर गरज असली तुम्हाला जरा पातळ पाहिजे असली का नाही ह्याची भाजी, म्हणजे ह्याला चपाती बरोबर खाऊ शकता, असं बी खाऊ शकता। तर मग असं पद्धतीनं आपण ह्याच्यात थोडं आणि पाणी घातलेलं, म्हणजे शिजायसाठी थोडंसं घट्ट झालं बघा, आता बेसन झाल्यासारखं आपलं पिठलंच होतं का ना तशा पद्धतीनं। आता ह्याच्यात कांद्याची पात घालून घेते, मस्त असं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ ह्याला। आता ह्याला शिजू द्यायचं बघा 2-3 मिनटं, आणि मग ह्याच्यात आपण चिकन घालून घेऊ। मध्यम आचेवर ह्याला शिजायला ठेवलंय। जसं शिजायला लागलं की लगेच ह्याच्यामध्ये आपण हे चिकन घालायचं तळल्यालं, आणि मिक्स करून बारीक गॅस करून ह्याला 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं। मध्ये मध्ये हलवत राहा, नाहीतर ही करपण खालून। मस्त असं बघा हे मिक्स केलंय। चवीपुरतं मीठ घालून घ्या। आता हे शिजायला बघा मी 5 ते 6 मिनटं ठेवलं। एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल, लेकरांना आवडेल, मोठ्यांना पण आवडेल। जर आवडली रेसिपी तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जावा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।